हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शनिवार आणि शनिवारी माझ्या गुरुचरित्र पारायणाची समाप्तीचा दिवस असल्यामुळं मी आज व्हिडिओ शूट करत आहे आणि आज विशेषतः समाप्ती संबंधित व्हिडिओ बनवणार आहे. तर मी पूजा कशी केली आणि पारायणाची समाप्ती कशा प्रकारे केली, नैवेद्य कशा प्रकारे दाखवला, काय दाखवला, सर्व पद्धतीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर सकाळ सकाळ आवरण्याची नैवेद्याची तयारी चालू होती. मी पहिली पूजा करून घेतली. उठल्यानंतर आंघोळ वगैरे सगळं आवरल्यानंतर पूजा झाल्यानंतर मग इथं नैवेद्याची तयारी चालू केली. नैवेद्य मला बनवायचा होता लेकरांच्या फरमाईशवर पुरी भाजी आणि आमरस ह्या गोष्टी बनवण्याची तयारी चालू केली. आंबे तर नव्हते, बाहेर गेल्यानंतर आंबे आणायचे होते. तोपर्यंत म्हटलं जे आहे त्या गोष्टींची तयारी करून घेतली पाहिजे, म्हणून मी बटाटे वगैरे शिजवून घेतले, कणिक मळली आणि इथं चहा करायला लागले. चहा करून चहा एकदा झाल्यावर जरा बाकीच्या कामाची लगबग पटपट होते, म्हणून म्हटलं बटाटे शिजले आहेत, कणिक मळून झाली आहे आणि बाकीची जी काही घेवड्याची भाजी आहे ती पण नाही, आंबे नाहीत आणि बाकी देवाला फुलं पण नव्हते. मग बाहेर जायचं आहेच आणि स्वामींच्या दर्शनाला पण जायचं आहे बाहेर, मग तेव्हाच गेल्यावर आणता येईल म्हणून मग म्हटलं चला चहा तरी घ्यावा, म्हणून आधी चहा करून घेते आणि चहा झाल्यानंतरच मग बाकीची कामं आवरणार आहे. लगेच जाणार होते चहा घेऊन, पण मुलगी म्हटली की मला भूक लागली. मग म्हटलं चला नैवेद्याचं काय, लेकरांना खाल्लं तरी पण नैवेद्याला पोचतंच, लेकरांना आपण नाही म्हणू शकत नाहीत, म्हणून पुऱ्या तळून घेतल्यात आणि फक्त पुरी आणि बटाट्याची भाजी जरी झाली तरी लेकरांचं चालते. मग बाकीचं व्यवस्थित आपण उर्वरित नंतर जरी केलं तरी काही अडचण नाही, म्हणून मग पुऱ्या वगैरे तळून घेतल्या. भाजी करण्यासाठी बटाटे सोलायला सांगितले. मग मुलीने बटाटे सोलून दिले आणि इथं पटकन काय भाजीला तर कांदा लसूण वगैरे काही वापरायचं नसल्यामुळं फक्त जिरे मोहरी कढीपत्ता आणि मिरचीचीच फोडणी दिली. थोडंसं हिंग टाकलं त्याच्यामुळं, हिंगामुळं चव येते. कांदा लसूण नसलं तरी काही फरक पडत नाही हिंग असल्यावर, म्हणून मग मी पारायण काळामध्ये सगळ्या भाज्या आणि सगळ्यांसाठी तेच बनवते, त्याच्यामुळं काही त्याचे वेगळं पण जाणवत कांदा कापला जात नाही, त्याच्यामुळं भाजी झाली. आता मी पटकन जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन येणार आहे आणि जे काही सामान लागणार आहे मला ते पण घेऊन यायचं आहे. तर मग मला स्वामींच्या इथं जायला काही जास्त वेळ लागला नाही, जवळच मंदिर असल्यामुळे आम्ही पटकन गेलो आणि दर्शन घेतलं. औदुंबराला प्रदक्षिणाही झाली, कारण असं आपण या दिवशी या गोष्टी औदुंबराची प्रदक्षिणा महत्त्वाची असते ती होत नाही, त्याच्यामुळं मग दर्शन घेतल्यानंतर मला काही पोत्या पण आणायच्या होत्या ज्या मला नेहमी लागतात. आतापर्यंत तर मी मोबाईलमधल्याच पोत्या वाचूनच पूजा करायची, परंतु म्हटलं चला आहेत मिळाल्या तिथं तर मग घेऊन आले मी सगळ्याच पोत्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या. सत्यनारायणाची वगैरे, मग मल्हारी महात्मा, दुर्गा सप्तशती
या सगळ्या पोत्या म्हणजे लागतातच आपल्याला. नेहमीच मोबाईल घ्या, मोबाईल लावत बसा. कधी कधी काही अडचण प्रॉब्लेम असले की मग वाचणं होत नाही. त्याच्यामुळं मग या सगळ्या पोत्या घेऊन आले मी. तर देवघर फुलं ठेवले की किती छान शोभून दिसतं. मग फुलं आणलेली सगळी ठेवली, सगळ्या देवांना दिले. आणि मग नंतर म्हटलं चला आता उर्वरित जे काही राहिलेल्या गोष्टी करून घेऊया. आमरस करायचा राहिला होता. आंबे स्वच्छ धुवून मग आमरस करून घेतला. आणि घेवड्याच्या शेंगा मोडून मग नंतर भाजी करायची होती. शेंगा एकदम ताज्या छान होत्या, त्याच्यामुळं मग काही जास्त मोडत बसले नाही. नैवेद्यापुरतीच भाजी करावी म्हटलं, कारण 10:30ची आरती करायची होती मला. 10:30ची आरती केली म्हणजे पटकन नैवेद्य दाखवून आपण रिकामे होऊ शकतो. मग 12:30च्या आरतीपर्यंत थांबायचं म्हटलं की मग खूप उशीर होतो. मग 12:30पर्यंत देवाला नैवेद्य दाखवायला पण उशीर होतो. त्याच्यामुळं नको म्हणलं, 10:30च्या आरतीलाच आपण नैवेद्य 10:30चा दाखवून मग आरती करता येईल पटकन. त्यामुळं गडबड करून पटकन भाजी बनवली आणि आमरस बनवायचा होता, तोही झाला. आता मग काही बाकीच्या पुऱ्या राहिल्या होत्या. बाकी काय करायच्या, मी सकाळी जाताना थोड्याच केल्या होत्या त्या पुऱ्या. आणि चपात्या लाटून घ्यायच्या होत्या. सरांना हे पुऱ्याच चालत नाहीत, त्यांना चपातीच लागते. त्याच्यामुळं मग आमरस झाला आणि भाजी पण झाली. मग झालं तोपर्यंत गडबड 10 वाजलेच होते. 10, 10:15ला मग इथं ताटं तयार करून घेतले. व्यवस्थित ताटाची वाढून ताटामध्ये मांडणी करून घेऊन मग प्रभूला नैवेद्य दाखवला. दत्तगुरू महाराजांना आवाहन केले आणि मग आरती करून घेतली. आरती करताना 5 देवांची आरती करायची असते. किमान 4 देवांची तरी करायची. मग 5 देवामध्ये कोण, तर आपल्याला पहिल्यांदा गणपतीची करायची, नंतर मग दुर्गा माताची करायची, दुर्घट भारी. त्यानंतर कुलदेवाची करायची, नंतर शिवशंकराची करायची आणि दत्तगुरूंची करायची आणि स्वामी माऊलीची करायची. अशा प्रकारे मी सगळ्या आरत्या करून घेतल्या. आणि माझं काम चालू असताना एका मुलीला सांगितलं, तर तिनं तिची व्लॉगिंग चालू केली. आणि झाडांना पाणी द्यायचं काम सांगितलं होतं मी तिला, तर तिनं झाडांना पाणी द्यायची व्लॉगिंग स्टार्ट करून मग इथं ब्लॉग बनवला आहे. तर नैवेद्य दाखवताना आपल्याला 4 नैवेद्याची ताटं बनवायची आहे. त्यामध्ये एक आपल्या कुलदेवीला, एक गाईला, दुसरा पोतीला आणि तिसरा श्री स्वामी समर्थांना. कुलदेवतेचा नैवेद्यच आपल्या देवघराला ठेवला तरी चालतो. आणि असे 4 नैवेद्य. त्याच्यामध्ये एखादा ॲटम गोडाचा पाहिजे. मी तर केळीचं शिकरण बनवलं होतं आज गोडामध्ये. आणि बाकी मग घेवड्याची भाजी तर आवश्यकच असते या उद्यापनाच्या नैवेद्यासाठी. त्यामुळे ती आवश्यक बनवा तुम्ही. केळी पण फळ म्हणून आवश्यक पाहिजे. आणि मग बाकी आपण आपल्या मनावर घालू शकतो. तर यावेळेस मी काही म्हणजे बाहेर लेकरं वगैरे जीव घातले नाहीत, कारण माझे पारायण बऱ्याच वेळेस झालेले आहेत. आणि आता यावेळेस म्हणलं चला नको, एखाद्या वेळेस आपण मंदिरात जाऊन दान केलं तरीही चालतं. त्याच्यामुळं यावेळेस मी घरी बोलून जेव नाही घातलेलं. मग नंतरच काहीतरी गोड किंवा केळी वगैरे मंदिरात नेऊन अर्पण करणार आहे देवाला. आणि
इतरांना, त्याच्यामुळं आज काही जास्त टास्क केलेला नाही. तर अशा प्रकारे मी 4 नैवेद्य मांडले आहेत, 4 ग्लास मांडले आहेत आणि अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झाली. तर तुम्हाला माझी पारायणाची पद्धत ही कशी वाटली, तुम्हाला आवडली का, ती नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि काही चुकलं असेल तर सोडून द्या. ओके, थँक्यू.